नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर रात्रीच्या जेवणामध्ये झटपट तयार होणारे आपण वरण-फळं बनवतोय. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर वरण-फळं बनवण्यासाठी आपल्याला कुकरमध्ये एका छोट्या वाटीने 1 वाटी भरून तुरीची डाळ घ्यायची आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची. तर आता या डाळी धुवून घ्यायच्या. त्यासाठी या डाळीमध्ये पाणी घालायचं आणि डाळ पाण्यामध्ये हाताने चोळून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि इथे आपण हे वरणफळं 2 ते 3 जणांना पुरेल अशा पद्धतीने बनवत आहे. तर डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला डाळ शिजण्यासाठी यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं, पाव चमचा हळद घालायची, झाकण लावून या कुकरच्या मीडियम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. वरण शिजेपर्यंत आता आपण फळं तयार करू. त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये मोजून 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. पिठामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं, पाव चमचा ओवा घेतलाय तर ओवा असा हातावर चोळून या पिठामध्ये घालायचा. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा. तर पिठामध्ये सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि फळं बनवण्यासाठी इथे आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलेलं आहे. मळलेलं पीठ तुम्ही बघू शकता, छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता या पिठाची आपल्याला फळं बनवायची. त्यासाठी पिठामधून असा पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि पोळपाटावर हा गोळा सॉफ्ट करायचा आणि त्यानंतर आता इथे आपल्याला या पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे. तर पीठ छान घट्ट मळून घेतल्यामुळे कोरड्या पिठाची गरज पडत नाही. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं कोरडं पीठ वापरू शकता. तर इथे पोळी लाटून झाली आहे. पोळी लाटलेली बघू शकता, छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि फळं बनवण्यासाठी इथे आपल्याला एक गोल वाटी घ्यायची आणि वाटीने आपल्याला ही पोळी अशी कट करून घ्यायची. कट केल्यानंतर या पोळीच्या बाजूचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी छान गोल पुऱ्या कट करून घेतल्या. कट केलेल्या पुरीच्या वरती आपल्याला तेल लावायचं, पुरी फोल्ड करायची, परत तेल लावायचं आणि पुरी अशी ट्रायंगल आकारामध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. खूप प्रेस करायचं नाही, हलकासा दाब द्यायचा आहे. तर छान असं आपलं ट्रायंगल शेपमध्ये फळ तयार होतं. जर तुम्हाला असे फळं तयार करायचे नसेल तर तुम्ही डायरेक्ट पोळी लाटलेली चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता. तुम्हाला जसं फळं आवडतील, चकोल्या आवडतील त्या पद्धतीच्या तुम्ही कट करून घेऊ शकता. तर सेम पद्धतीने सर्व त्रिकोणी आकाराचे फळं तयार करून घेतले. तयार केलेले फळं बाजूला ठेवू आणि त्यानंतर कुकर इथे थंड करून घेतला. थंड झाल्यानंतर बघू शकाल की आपलं वरण छान शिजलं आहे. शिजलेलं वरण रईने आपल्याला 2 मिनटं असं घोटून घ्यायचं आणि घोटलेले वरण बाजूला ठेवायचं. त्यानंतर वरणाला फोडणी द्यायची. त्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यानंतर अर्धा चमचा क्रश केलेला लसूण आलं घालायचं. फोडणी मिक्स करून आपल्याला कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. हलकासा कांदा ब्राऊन झाला की यामध्ये 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. फोडणी परत तेलामध्ये मिक्स करून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची. 3 मिनटामध्ये टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा इथे आपल्याला सांबार मसाला घालायचा आहे आणि थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा. फोडणी मिक्स करून घ्यायची आणि मिनिटभर परतून घ्यायची. आणि मिनिटभर परतून झाले की फोडणीमध्ये शिजलेलं वरण टाकून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर इथे आपल्याला थंड पाणी नाही वापरायचं, कोमट पाणी वापरायचं. तर इथे मी 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतले आणि वरणाचा तुम्ही थिकनेस बघू शकता, छान असा पातळ ठेवायचा आहे म्हणजे वरणफळ शिजल्यानंतर हे छान वरण घट्ट होतं. तर आता या वरणामध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आता या वरणाला छान उकळी काढून घ्यायची. तर इथे बघा वरणाला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर वरण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार केलेले फळं आपल्याला या वरणामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे. तर सर्व फळं वरणामध्ये टाकून झाल्यानंतर चमच्याने फळं मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवर या वरणफळाला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की या वरणफळाला छान आता उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर परत फळं मिक्स करून घ्यायचे.
त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि या कढईवरती झाकण ठेवून हे फळं आपल्याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. 4 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं. 4 मिनटानंतर बघू शकाल की फळं आहेत ते वरणाच्या वरती छान फुगलेले आहेत. तर ही वरणफळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळात बघू शकाल की वरण थोडं घट्ट झालेलं आहे. पण या ठिकाणी अजून हे फळं शिजलेले नाही. तर या कढईवर झाकण ठेवायचे आणि परत 5 मिनटं हे फळं शिजवून घ्यायचे. 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि फळं मिक्स करून घ्यायचे. तर अगोदरच्यापेक्षा तुम्ही बघू शकाल की वरण छान दाटसर झालेलं आहे. तर आता ही फळं शिजलेली आहे की नाही ते बघायचे. तर चमच्याने फळं तोडून बघायचे. तर अगदी सहज असे आपले फळं तुटत आहे, म्हणजे आता हे वरणफळं शिजलेले आहे. तर या ठिकाणी आपण 10 मिनटं ही फळं शिजवून घेतली. तर इथे गॅस बंद करायचा. गरमागरम तयार झालेली फळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. बघू शकता खूप मस्त अशी वरणफळं तयार झालेली आहे. तर गरमागरम तयार झालेल्या वरणफळावर छान तूप सोडायचं आणि मस्त पापड लोणच्यासोबत हे वरणफळं खायचे. अगदी मऊ लुसलुशीत हे फळं तयार होतात आणि चवीला तर खूप छान लागतात. रात्रीच्या जेवणामध्ये भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही असे वरणफळ नक्की ट्राय करू शकता. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.